त्यानंतर आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, पाकिस्तानमधल्या पत्रकारांचा जो व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय सोशल मीडियावर, त्या व्हिडिओनुसार दाऊद इब्राहिम बाबत ज्या चर्चा सुरू आहे त्यामध्ये कितपत तथ्य? निकिता, सध्या पाकिस्तानमधल्या कराचीमध्ये मोस्ट वॉन्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्यावरती उपचार सुरू असल्याची माहिती सध्या तरी व्हिडिओच्या माध्यमातून मिळते आणि हा दावा जो आहे तो केला जातोय। कराचीमधल्या एका हॉस्पिटलमध्ये दाऊदला ठेवण्यात आलेला आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेमध्ये दाऊदवरती सध्या उपचार जे आहेत ते केले जात आहेत। त्याच्यावरती विस्फोट जो आहे तो अज्ञात व्यक्तीने केल्याची माहिती आहे। मात्र हा विस्फोट नेमकं कोणत्या कारणामधून करण्यात आला याची माहिती जी आहे ते अजून अद्यापर्यंत स्पष्ट होऊ शकलेली नाहीये। मात्र मुंबई पोलीस जे आहेत ते सुद्धा रुग्णालयामध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते। त्यामुळे दाऊदची या संदर्भातली अधिकची काही माहिती जी आहे ती भारताला मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। भारतानं दाऊदला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी म्हणून घोषित केलेलं होतं आणि त्याला पाकिस्ताननं आश्रय दिलाय। हा सातत्यानं खरं तर आरोप भारताकडून करण्यात येत होता। मात्र हे सत्य जे आहे ते सातत्यानं पाकिस्तानकडून लपवण्यात येत होतं। मात्र कराचीमधल्या एका हॉस्पिटलमध्ये दाऊदवरती उपचार असल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर दाऊदवरती ज्यावेळेस विस्फोट करण्यात आला त्यानंतर पाकिस्तानमधल्या महत्त्वाच्या 3 शहरांमधली इंटरनेट सेवा जी आहे ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे, ज्याच्यामध्ये कराची, रावळपिंडी त्याचबरोबर इस्लामाबाद या 3 शहरांचा समावेश आहे। अधिकची माहिती जी आहे ती भारताला या खरंच्या संदर्भातली मिळते काय पाहणं महत्त्वाचं असणार आहे। किंवा जर हे सत्य असेल तर दाऊद जो आहे तो खरं तर भारताच्या हातामध्ये येतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र विस्फोट नेमकं कोणत्या कारणामधून करण्यात आला हे अजूनपर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। हॉस्पिटलमध्ये फक्त त्याचे नातेवाईक आणि डॉक्टर यांनाच परवानगी देण्यात आलेली आहे। जर कदाचित दाऊदला जर सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली असेल तर पाकिस्तानच्या हातामधून दाऊद जो आहे तो भारताकडे सुपूर्द केला जातो का हे सुद्धा आगामी काळामध्ये पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र दावा सध्या केला जातोय। बरोबर आहे आणि या सगळ्या शक्यतांविषयी अधिक जाणून घेत राहणार आहोत। प्रदीप, तुमच्याकडून तुर्तास धन्यवाद।